किंवा म्हणतात की सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही. बघ, आपण मगाशी म्हणालो दंडवतीविषयी, प्रभूंविषयी, पैंविषयी. ही अख्ख्या जगात आपला माणूस शोधणारी माणसं होती. तुम्ही त्याच स्वप्नांच्या मागे मागे धावताय. आणि एक कोकणी म्हणून मला तुमची नेहमी चिंता वाटत राहते की हा एवढा मोठा खड्डा आहे. एकाच वेळेला संपूर्ण कोकण किनारपट्टीमध्ये अभ्यासिका चालवणे, IAS, IPS, पोलीस अकॅडम्या चालवणे, लायब्ररीज चालवणे, संगणक प्रशिक्षण घेणे, महिलांच्या सबलीकरणाचा कार्यक्रम राबवणे, हॉस्पिटल 4-4 ठिकाणची भली मोठी टोळे जन्म हॉस्पिटल की जे उपचार ज्युपिटरमध्ये, बेतनीमध्ये मिळतात ते तिथे मिळतात. हे सगळं करणं काही. ठाण्याच्या झोपडपट्ट्याने साहेब फ्री कोचिंग क्लासेस आहेत. येऊरपासनं तर प्रत्येक झोपडपट्टी दिवा मुंबऱ्यापर्यंत फ्री कोचिंग क्लासेस. का गरिबांची पोरं शिकली पाहिजे. अगदी कचऱ्याच्या ढिगावरही आपण शिक्षण देतोय आणि त्यातली पोरं नको. ठाणे येथील येऊरच्या डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या अनेक आदिवासी कुटुंबासाठी शिक्षण हे अजूनही मोठं स्वप्न आहे. पण त्या स्वप्नांना आता नवी दिशा मिळत आहे. जिजाऊ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या माध्यमातून येथे आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. येऊर या ठिकाणी आदिवासी एरिया आहे. इथे मुलांना शिक्षण घेणं परवडत नाही, त्यामुळे आणि बाहेर क्लास लावणं हे सुद्धा परवडत नाही. त्याच्यामुळे इथे जिजाऊ संस्थेने खूप छान प्रकारे फ्रीमध्ये क्लास उपलब्ध करून दिलेले आहेत. ते विद्यार्थ्यांना शांत वातावरण, अभ्यासासाठी आवश्यक सुविधा आणि योग्य मार्गदर्शन मिळत आहे. मॅडम आणि सर खूप छान, खूप चांगलं शिकवतात. समजेल अशा पद्धतीने शिकवतात. जे डाऊट असतील आम्ही ते घेऊन यायचो. सर आणि मॅडम सगळं क्लिअर करून टाकत होते. या अभ्यासिकेमुळे अनेक आदिवासी विद्यार्थी आता मोठी स्वप्ने पाहू लागले आहेत. कोणी पोलीस होण्याचं स्वप्न पाहत आहे, कोणी अधिकारी बनण्याचं, तर कोणी आपल्या कुटुंबाचं आयुष्य बदलण्याची जिद्द ठेवून अभ्यास करत आहे. 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81. येऊरच्या डोंगर रांगांमध्ये सुरू झालेली ही अभ्यासिका आज अनेक आदिवासी विद्यार्थ्यांच्या भविष्यास नवी दिशा देण्याचं काम करत आहे. आणि हे शक्य होत आहे फक्त निलेश सांबरे यांच्यामुळेच. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र या मार्फत चालवणारी अभ्यासिका येऊर या ठिकाणी कार्यरत आहे. गेली 3 वर्ष या ठिकाणी माननीय निलेश सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही अभ्यासिका चालत आहे. आणि या ठिकाणी इयत्ता 1ली पासून 10वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन दिलं जाते. शिकविले हो. जय जय जिजाऊ हो जिजाऊ, ही आपली संस्था जिजाऊ. जय 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 हो जिजाऊ, ही आपली संस्था जिजाऊ हो. त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक कार्यक्रम जेवढे जिजाऊचे आहेत तेवढे आजवर महाराष्ट्रात कुठे पाहायला मिळालेले आहेत. जय देवी मंगळा गौरी, सोनिया ताटी, रत्नांचे दिवे, माणिकांच्या वाती. जय देवी मंगळा गौरी. चल ग बाई खेळूया मंगळा गौर, खेळूया मंगळा गौर, खेळूया गौराईचा खेळ बाई, आनंदात नाचू गाव मंगळा गौर खेळूया. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा, डोंगर माथा ग डोंगर माथा ग डोंगर माथा. पाणी लाटा ग पाणी लाटा ग पाणी लाटा. भोवर भेंडी भोवरा नाचे, 800 खिडक्या 900 दार, पुण्या वाटेन गेली गेलार. सरसर गोविंदा येतो, मजबरी गुलाल फेकीतो. या बाई झिम्मा नाचाया, आमच्या वेण्या घालाया. एक वेणी मोकळी सोनियाची साखळी.
हे सगळं करण्यासाठी एक प्रचंड मोठा पैसा खर्च होतो. मला आठवतं की मी एक IAS UPSC MPSC अकॅडमी पाहिली, तर तिथले जे प्राचार्य होते ते घामाघूम होते. ते म्हणे कैलास, हे सेवा 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 म्हणता खरी, परंतु हे इथले इतके मातब्बर प्रशिक्षक आहेत की काही जणांना एका लेक्चरसाठी लाख लाख रुपये सुद्धा मागतात. बरोबर. आणि हे सगळं केवळ ह्या डोलाऱ्यावरती कसं करायचं, हे कसं जुळवतात? पहिली गोष्ट काय, माझ्या गरजा किंवा माझ्या कुटुंबाच्या गरजा लिमिटेड आहेत. म्हणजे आजही आपण बघाल कमी दिसतो तसाच असतो, म्हणजे कुठेही त्याच्यामध्ये फेरबदल नसतो. का गरजामध्ये आपलं 1 लाख रुपयामध्ये कुटुंब चालतंय, तर माझंही 1 लाख रुपयातच कुटुंब चाललं पाहिजे. आणि पूर्वी काय होतं, पूर्वी मी एकटा व्यवसायामध्ये होतो. आज मुलगा आहे, मुलगी आहे, भाचा आहे, ही सर्व मंडळी घरातली व्यवसायामध्ये माझ्या अपरोक्ष काम करतायत. म्हणजे आज सकाळी 6 आमच्याकडे सिस्टीम आहे का 5-5:30ला उठलं पाहिजे, 6 वाजल्यापासून व्यवसायाकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे मीही 9 वाजून 2 मिनिटांनी कधीच ऑफिसला नाही आलेलो, अगोदरच येतोय. आणि पहिला येणाराही मी आणि शेवटचा जाणाराही मी ऑफिसमधून. कारण व्यवसाय केला पाहिजे, ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव, मी मगाशी उदाहरण दिलं का धीरूभाई अंबानी भिवंडीमध्ये राहून त्यांनी व्यवसाय केला आणि ते आज कुठे पोहोचले. तर ते व्यवसायाकडं लहान लक्ष असतं. व्यवसायामध्ये लक्ष असतानाही माझं सातत्याने सांगणं असतं आमच्या मंडळींना का बाबा, सरकार आपल्याला पैसे देतोय, तिथे बेइमानदारी आपण करू नये. आपण जर बेइमानदारीने पैसे कमावले तर आपल्या अभ्यासिकेतनं विद्यार्थी शिकणारच नाही किंवा आपल्या हॉस्पिटलमधून बरेच नव्हतं. देशाशी प्रामाणिक राहून व्यवसाय केला पाहिजे, जो महात्मा फुलेंनी केला. महात्मा फुले ठेकेदारच होते, त्यांनी कन्स्ट्रक्शनमधूनच अगदी महापालिकाही त्यांनी बांधलेली मुंबई वापरले. त्या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आपण या कधीतरी बघायला का वारली हाट म्हणून पालघरला आपण बांधलेलं आहे. आज हॉस्पिटल महिन्याभरात पूर्ण हॉस्पिटल बांधलं की जे लीलावतीसारखं हॉस्पिटल आहे ते बांधलेले. विविध प्रकारचे रस्ते, म्हणजे ग्रामीण भागातले तर आमचे कैलासवासी सौरासाहेब मंत्री असताना लोक गर्दी करून जायचे का बाबा आमचं काम जिजाऊनी केलं पाहिजे, निलेश सांबरेंनी. अशा प्रकारची विश्वासार्थ संपादन करून काही ठिकाणी राजकारणी मंडळी स्टंट करत असतात, जाणून बुजून बदनामी करतात, पण त्या बदनामीला काही अर्थ नसतो. सत्य ते आज ना उद्या समाजापुढे येत असतं. आणि मी तर जाहीरपणे सांगत असतो का जे काम मी करतोय त्यातलं 5-5, 10-10% प्रत्येकाने जे माझ्यावर टीका करण्यापेक्षा ते काम केलं तर आपला देश मजबूत होईल, तेही मोठे होतील. कारण जेणेकरून एकमेकाला साथ दिली तर आपण सगळा समाज मोठा करू शकतो. मी एकटा करू शकणार नाही, परंतु माझ्याबरोबर जे टीकाकार आहेत, विरोधक आहेत, त्या सगळ्यांनी थोडं ना थोडं खारीचा वाटा दिला पाहिजे. परवा खारेगावला एक कार्यक्रम होता कुणबी समाजाचा, तिथे मी तेच सांगितलं, आपण इथे फ्लॅटमध्ये आहोत म्हणजे आपण आनंदी आहोत, परंतु गावचा आपला गोरगरीब भाऊ आहे, बहीण आहे, त्यांची मुलं शिकवण्याचं काम आम्हाला करायला लागेल. आपल्याला त्यांनी उद्याला त्यांच्या कुठल्या ताईंनी नाही सांगितलं पाहिजे का आपल्याला पण फ्लॅट घ्यायचं आहे म्हणून जमीन विकून इथे येतं कामा नाही. जमिनी आपल्या आहेत, त्या आपल्या जमिनी वाचल्या पाहिजेत. जी परिस्थिती ठाणेकरांची झाली ती ग्रामीण भागाची होता कामा नये, यासाठी जिजाऊ काम करते. कशासाठी पैसे लागतात? आरोग्यासाठी. तर अगदी पोटातल्या बाळापासून कॅन्सरपेक्षा महाभयानक कुठलाही आजार झाला तरी 1ही रुपया खर्च होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. मग सरकारी योजना आहेत, सरकार मदत करते. मुख्यमंत्री सहायता कक्ष आहे, सिद्धिविनायक मंदिराचं आहे, टाटा आहे, विविध ठिकाणून पैसे उभे करून त्या माणसाला मदत केली जाते. डॉक्टरांना विनंती करतो आम्ही का बाबा कमी करा, आपणही मदत करतो. परंतु व्यवसायातून आलेल्या पैशातून आपल्या घरी आणखीन 10 पिढ्या जगून आळशी बनवण्यापेक्षा किंवा उद्या परदेशातल्या एखाद्या बँकेत पैसे टाकायचे, मग काळजी राहायची, मग आपण मेल्यानंतर अनेक राजकारण्यांचं आपण बघितलं का मग त्यांना जिवंत करण्यासाठी त्यांच्या घरचे लागतात. तर हे कुठलं न करता आणि अनेक विविध प्रकारच्या व्यवसायासाठी बँका मदत करतात, बँका कर्ज देतात, त्याच्यातून जेणेकरून पैसा उभा राहून उत्पन्नापैकी 90-95% पैसा हा 100% समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लागला पाहिजे. महत्वाचा मुद्दा म्हणाला की जो रुपया कमवतो त्याच्यातले 75 पैसे ह्या सार्वजनिक 90-95% साहेब खर्च करतो. हे होत असताना अगदी तुकाराम महाराजांपासून जे दाखले आहेत की या सेवेमध्ये 2 प्रमुख अडथळे असतात. कोकणामध्ये तर अगदी तुम्हाला जळीस्थळी काष्टी पाषाणे दिसतील. अगदी आईला साडी घ्यायची असेल आणि 3 भाऊ असतील तर जो घेईल त्याची बायको सांगते की आपणच दरवर्षी साडी का घ्यायची, बरोबर, आपणच का नाही करायचं, असं नाही, हे आपणच दरवर्षी का करायचं, अशी एक भावना असताना इतका मोठा निर्णय की जो इतिहासाच्या पानांवरती लिहिला जाईल. जेव्हा जेव्हा सेवेचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा 100तला 1 पापभिरू तरी सांगेल की नाही, मी एक शेतकऱ्याचं पोर पाहिलं की जो रुपयातले 90 पैसे सार्वजनिक सेवेवरती खर्च करत होता. हे त्याचं काम नव्हतं. जी कामं सरकारांनी करायची असतात
ती एका आदिवासी भागातून आलेल्या शेतकऱ्याच्या मुलांनी केली, ही मोठी गोष्ट आहे. याच्यात आई आणि बायको हे प्रमुख अडथळे असतात. हे कसे झेललेत? नाही, कोणी नाही बिचारे विरोध करत, काहीच नाही, त्यांचं काही म्हणणं नसतं. कारण तुला जे त्यात आनंद वाटतो तो. आता आमचा ठेकेदारी व्यवसाय, कन्स्ट्रक्शन ठेकेदार म्हणजे आपल्याला कन्फला असेल, म्हणजे असं कुठलीच गोष्ट नाही. मजुरांचे पैसे डुबवणारा, मटेरियल सप्लायरचे पैसे डुबवणारा, अधिकाऱ्यांचे पैसे त्याचे स्वतः दारू म्हणजे बारला म्हणजे PWD ऑफिसच्या बाजूलाच क्लब, दारूचे सेंटर, सगळ्या गोष्टी असणार आहे. त्याच्यातून आज हे चांगले जेव्हा ठेकेदाराला मी सांगतोय की महात्मा ज्योतिबा फुले इतकं महत्त्व, किंवा अनेक अधिवेशनं ही फक्त जिजाऊवरती चालायची, परंतु कुठेही का आमच्या गळ्याला फास लागू शकला नाही, तर काम चांगलं होतं म्हणून. आणि आई वडील सर्वांचे पूर्ण प्रचंड आशीर्वाद असतात किंवा साथ असते. मी तर म्हणतोय काय, या राज्यातील प्रत्येक आईबाबाचे आशीर्वाद या सामाजिक कामाला आहेत.